एकीकडे आज कृषी सेवा केंद्रांनी बंद पुकारलेला आहे आणि आता खरीपाची नंतर पेरणी होणार आहे। एक महिन्यानंतर ते बियाणे घ्यायला सुरुवात करतील। पण आता संप पुकारल्यामुळे शेतकरी कुठेतरी संकटात सापडलेल्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण आहोत कृषी जे आहेत जिल्हा आपला एपीएमसी मध्ये या ठिकाणी आहोत। त्यांना इथे काही शेतकरी त्यांची जाणून घेऊया। दादा मला सांगाल की आजपासून शेतकऱ्यांनी आपला कृषी सेवा केंद्रांनी संप पुकारला आहे, काय सांगाल नेमकं? त्यांनी संप पुकारला बरोबर आहे, पण शेतकऱ्यांना माल कुठून घ्यावा? आम्ही कोणाजवळ जावा माल घ्यायला? आता पेरणीचे दिवस जवळ आले, आमच्याकडे आज रोजी मालाचा पैसा आहे, मालाला भरू हमी भावापेक्षा जास्त भाव मिळत नाही आहे, हमी भावापेक्षा कमीच भाव मिळत आहे आम्हाला। आणि त्यानंतर जे पैसे मिळत आहेत मालाचे ते कमी मिळत आहेत आणि तेवढ्या पैशात आम्हाला पेरणीची आणि नंतर 12 किस्तकारी सोय लावा लागते शेतीची, ती आमची सोय लागू शकत नाही। आता आमच्याजवळचा पैसा निघून गेल्यानंतर आम्ही माल किंवा पेरणीसाठी बी बियाणे कुठून आणावं? सरकार सबसिडी देत आहे, पण सबसिडी आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे बरोबर। ते फक्त आम्हाला मेसेज येते बा 788 रुपये सबसिडी मिळाली एका पोत्यावर। हमी भावाचे सबसिडीनुसार त्या खताची जी प्राइस आहे हे कमी नाही, तर आम्ही खताची प्राइस 1500-1800 रुपये देऊन राहिलो। सबसिडी आहे 700 रुपये खात्यात दाखवतात ते मेसेज, फक्त खात्यात काही येत नाही। आम्हाला कमीत कमी आमची जी सबसिडी आहे ती आम्हाला भेटायला पाहिजे ना। आम्ही माल घेऊन राहिलो तर खत म्हणा, बी म्हणा, सोयाबीन म्हणा, तुरीचे म्हणा, आम्ही बी बियाणे घेत आहे, पण सबसिडी आमच्या खात्यात थेट यायला पाहिजे। आजपासून कृषी सेवा केंद्र बंद आहे, काय सांगाल? कृषी सेवा केंद्र बंद आहे, कास्तकार अडचणीत आला। कृषी सेवा केंद्र बंद असल्यामुळे कोणी बी बियाणे नेऊ नाही शकत, खते नाही नेऊ शकत। बी बियाणे जरी नशीन आलं पण खते येईल आहेत, खते लोक नेऊ शकतात। समाज म्हणणं आहे बाबा की कृषी सेवा केंद्र चालू पाहिजेत। आमचं मत अजून आहे संप बंद करावा आणि शेतकरी काय म्हणणं? आमचं एकच मत आहे, त्यांनी संप सरकारसोबत भांडावं। कृषी सेवा केंद्रवाल्यांनी संप पुकारू नये, शेतकऱ्यांना अडचण येत आहे आणि शेतकऱ्यांना त्रास देऊ नये। शेतकऱ्यांना त्यांनी यांचा संप जो आहे तो शेतकऱ्यांना माल देऊन कृषी सेवा केंद्र चालू ठेवूनही संप करू शकतात ना। शेतकऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी करा सरकारने आणि कृषी सेवा केंद्रांनी। आपल्यासोबत अजून या ठिकाणी काही शेतकरी आहेत, तर मला सांगा तुम्ही कुठून आलात आणि आज तुम्ही जे बियाणं कृषी सेवा केंद्र जे आहे बंद आहेत, आता काही दिवसांनी बियाणे घेण्यास सुरुवात होणार, काय सांगाल नेमकं? आम्हाला आता बियाणं घ्यायसाठी अशा अडचणी येतील ना, बंद झाल्यावर आम्हाला माल भेटणार नाही आमच्या कमी भावात, आम्हाला शिल्लक पैसा द्यावा लागेल, अडचणी येतील। तर हे केंद्र बंद नाही पाहिजे, आम्हाला चालू राहिलं ते फार चांगलं होईल। हा, सरकारला बी सांगायचं आणि कृषी केंद्रवाल्याला सांगायचं बंद करू नका, आमचं पेरणी होणार नाही। हे होतं शेतकऱ्यांचा रोष की बा कृषी सेवा बंद करू नका, कारण काय तर बंद जर ठेवलं तर आमच्या पेरण्या होणार नाही, त्यांनी या ठिकाणी मागणी केली। त्यामुळे कृषी सेवा बंद ठेवून न ठेवता ते सुरू करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। गणेश सोनवणे, टीव्ही मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।